नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या भागामध्ये. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपण दैनंदिन संभाषणामध्ये जे इंग्रजी बोलत असतो त्याच्यामध्ये अनेक वाक्य आपण बोलत असतो. म्हणजे आपण ऑफिसमध्ये असतो, घरी असतो, कुठे बाहेर असतो, तर त्या ठिकाणी आपण जे वाक्य सहजपणे बोलतो त्या वाक्यांची आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण कालचा जो भाग बघितला त्याच्यात तो पार्ट 1 होता. आज आपण पार्ट 2 मध्ये नवीन वाक्य बघूया मित्रांनो. तर चला सुरुवात करू. लेट स्टार्ट. शांत बसा. सिट क्वाइटली. स्वतःचं डोकं वापर. यूज युअर हेड. दोनदा विचार कर. थिंक ट्वाइस. स्वतः बघून घे. सी युअरसेल्फ. नाटक करू नको. डोंट मेक अ ड्रामा. आपण बऱ्याच वेळेला तमाशा करू नको असं पण म्हणतो, त्यावेळेला डोंट मेक अ सीन असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. डोंट मेक अ सीन. मला चहा आवडतो. आय लाईक टी किंवा आय लव टी. दोन्हीपैकी तुम्ही वापरू शकता. पक्षी गातात. पक्षी म्हणजे या ठिकाणी अनेक वचन आहे. बर्ड्स सिंग. हे पहा. सी धिस. आपण एखाद्याला काहीतरी वस्तू दाखवतो किंवा एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेला म्हणतो की आपण हे पहा. सी धिस. मी सुद्धा गेलो. आय वेंट टू. तर मित्रांनो हा डबल टू आहे, याचा अर्थ होतो सुद्धा. आणि आय वेंट म्हणजे मी गेलो. ठीक आहे. आणि मी सुद्धा गेलो तर या ठिकाणी आय वेंट टू. आता मी गेलो हे जे मराठी वाक्य आहे याच्यामध्ये सुद्धा या दोघांच्या मध्ये आलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये दोघांच्या नंतर येतं, कारण साधा भूतकाळ आहे हा. सब्जेक्ट प्लस V2 आणि मग या ठिकाणी ऑब्जेक्टचा पार्ट. मला अजून हवे. आय वॉन्ट मोर. या ठिकाणी मी लढा देईन. आय विल फाईट. फाईट म्हणजे लढा देणे. मी लढा देईल किंवा देईन हे साधा भूतकाळचं वाक्य आहे, त्याच्यामुळे आपण विल घेतलेला आहे. तुम्ही आय शाल फाईट पण म्हणू शकता. मला अजून हवे. आय वॉन्ट मोर. मोर म्हणजे आणखी, अजून. आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे किंवा हवे आहे, त्यासाठी आपण हे वर्ब घेतो. मला अजून हवे. आय वॉन्ट मोर. मला अजून चहा हवा. आय वॉन्ट मोर टी. मला अजून कॉफी हवी. आय वॉन्ट मोर कॉफी. मला अजून पाणी हवं. आय वॉन्ट मोर वॉटर. मला नकोय. आय डोंट वॉन्ट. नाही, मला नकोय. नो आय डोंट वॉन्ट. नाही, मला नकोय म्हणजे मला नाही हवे किंवा मला नाही पाहिजे. तर हवे, पाहिजे, नकोय किंवा पाहिजे या पद्धतीने आपण मराठीमध्ये बदल करू शकतो. इंग्लिशमध्ये नो आय डोंट वॉन्ट. मी वाट बघत नाही. आय डोंट वेट. मी थांबत नाही. आय डोंट वेट. मी वाट बघत नाही. आय डोंट वेट. मी थांबत नाही म्हणजेच मी वाट बघत नाही, त्या अर्थाने. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम.
हॅव टाइम. आय डोंट हॅव टाइम. 2 आणि 2 4 होतात. 2 and 2 make 4. 2 and 2 make 4. 2 and 2 make 4. काय करायचं? What to do? What to do? काय करावं? तरी सुद्धा what to do. काय करायचं? what to do. यापैकी तुझा पेन कोणता? which of these is your pen? या ठिकाणी क्वेश्चन मार्क. which of these is your pen? तुझा पेन कोणता? फक्त तुझा पेन कोणता असेल तर which is your pen. मग of these म्हणजे काय? तर these म्हणजे हे आणि of म्हणजे याच्या पैकी. of आपण चे साठी घेतो. यापैकी तुझा पेन कोणता? which of these. which of these म्हणजे यापैकी. आणि तुझा पेन is your pen. यापैकी तुझा पेन कोणता? which of these your pen. यापैकी तुझी छत्री कोणती? which of these is your umbrella. यापैकी तुझा शर्ट कोणता? which of these is your shirt. यापैकी तुझा मोबाईल कोणता? which of these is your mobile. तू दिवसभर टीव्ही बघत आहे. You are watching a TV a day. You are watching TV a day long. A day long. You are watching a TV. You are watching TV a day long. किंवा you are watching TV whole day. संपूर्ण दिवस. सर्व काही ठीक आहे. Everything is okay. Everything is okay. किंवा everything is perfect असं पण म्हणू शकतो आपण. सर्व व्यवस्थित आहे. किंवा सर्व काही ठीक आहे. All is well पण म्हणू शकतो आपण. All is well. 2-3 प्रकाराने आपण हे वाक्य म्हणू शकतो मित्रांनो. ती कार चालवते. She drives a car. बघा मित्रांनो. आणि तिला कार येते असं सांगताना सुद्धा आपल्याला असंच म्हणायचे शी ड्राइव्हज अ कार. म्हणजे तिला कार चालवता येते किंवा ती कार चालवते किंवा तिला कार येते, तिला गाडी येते असं पण आपण कधी म्हणतो तर शी ड्राइव्हज अ कार. शी ड्राइव्हज अ कार. पुढचं वाक्य आहे मित्रांनो. मी तुला नंतर कॉल करतो. म्हणजेच मी तुला नंतर कॉल करेल. आय विल कॉल यू लेटर. आपण या ठिकाणी मी तुला नंतर कॉल करतो म्हणजे नंतर कॉल करेल या अर्थाने म्हणतोय. आय विल कॉल यू लेटर. तो इतरांसारखा नाही. ही इज नॉट लाईक अदर्स. ही इज नॉट लाईक अदर्स. तुम्ही असं म्हणू शकता ही इज नॉट लाईक अदर गाईज किंवा ही इज नॉट लाईक अदर फेलोज. ही इज नॉट लाईक अदर बॉय किंवा ही इज नॉट लाईक अदर मेन हे पण म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी तो इतरांसारखा नाही. ही इज नॉट लाईक अदर्स. अमूलची उत्पादने चांगली असतात. अमूलची उत्पादने चांगली असतात. इथं लिहून घेतो. अमूल प्रोडक्ट्स आर डेलिशियस. अमूल प्रोडक्ट्स आर डेलिशियस. किंवा द प्रोडक्ट्स ऑफ अमूल आर डेलिशियस. आणि या ठिकाणी चांगली याच्यासाठी आपण गुड म्हणतो मित्रांनो, पण आपल्याला असं सांगायचं आहे की ते टेस्टी असतात, आपल्याला सगळ्यांना आवडतात या अर्थाने मला म्हणायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी डेलिशियस म्हटलेलं आहे. डेलिशियसचा चविष्ट असा अर्थ होतो. स्वादिष्ट, चविष्ट, रुचकर.
तर या ठिकाणी अमूलची उत्पादने चांगली असतात. अमूल प्रोडक्ट्स आर डेलिशियस असं म्हणू शकतो आपण, किंवा द प्रोडक्ट्स ऑफ अमूल आर डेलिशियस. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हे जे वाक्य आहेत आपण याचा दैनंदिन जीवनामध्ये डेली संभाषणामध्ये या वाक्यांचा वापर आपण सहजपणे करू शकतो. आपल्याला ही वाक्य कुठेही बोलण्यासाठी कामात येऊ शकतात. तर अशाच या रोजच्या 24 वाक्यांचा आपण सराव नेहमी करत राहणार आहोत. तर तुम्ही हे वाक्य बघितल्यानंतर या ठिकाणी सतत प्रॅक्टिस करायची आहे. जसं की या ठिकाणी आय डोंट वेट, आय डोंट वॉन्ट, आय डोंट वेट, आय डोंट हॅव टाईम, 2 and 2 make 4, व्हॉट टू डू. ह्या सतत या वाक्यांचा तुम्ही उच्चार करत राहायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस होईल मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.